नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे सोमवार आणि तारीख आहे 1 डिसेंबर. आता नवीन वर्षासाठी फक्त 1 महिना राहिलेला आहे. तर बघूया आज काय होते. तसं तर आज मंदिरात तर जाण्याचा प्लॅन फिक्स आहे. दुसरा प्लॅन काय होते ते बघूया आणि होप करतो तुम्ही मागच्या सर्व व्हिडिओज बघितले असतील. नसतील बघितले आता नक्की जाऊन बघा. आता 11:30 वाजलेले आहेत. काहीच प्लॅन नव्हता, पण आता अर्जंटली आम्ही चाललो आहे. मी आणि आयुष पालघरला, आमचं थोडं काम आहे. आता चाललो आहे पालघरला एप्रिलिया घेऊन, पण रात्री थंडी लागते आणि आता खूप ऊन लागते. तर जर सनस्क्रीन वगैरे कोण प्रमोशन करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आम्हाला. आता पालघरला आलो आणि चिराग भेटणार नाही असं होणार नाही. बघ चिराग, तुला 2 व्लॉगमध्ये घेतला आता लगातार. तू सांगतो मोठी माणसं. माझे फॉलोअर्स नाही वाढत काही, माझे पण नाही वाढत मिळत. थोड्याच वेळापूर्वी पालघरवरून घरी आलो आणि जे लोक आपले डेली रेग्युलर्स व्लॉग बघतात त्यांचं मनापासून आभारी आहे. असेच सपोर्ट करत राहा आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून जा. आणि जे व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब नाही केलेला मिळत त्यांनीही सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. जेवतो आणि प्लॅन तर आहे झोपायचा. आता बघूया, जर झोपलो नाही तर कुठे गेलो तर ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे. 3:20 झालेले आहेत आणि आता चाललो आहे बोईसरला गुड्डीला घ्यायला. त्या अगोदर थोडं घरी व्लॉग्स बघितले 2-3 मुंबईकर निखिलचे. खूप दिवसानंतर टाईम भेटला आणि खूप सारे व्लॉग्स पेंडिंगला आहेत. आता बघूया. जशी हालत पालघरच्या रोडची झाली होती, म्हणजे कॉलेज रोड आणि धवळे हॉस्पिटलच्या इकडे धूळ उडत होती, तशीच हालत बोईसरच्या MIDC झाले. बोईसरला MIDCमध्ये कुठेही गेलात तरी अशीच धूळ बघायला भेटेल तुम्हाला. आणि खड्डे तर खड्डे, म्हणजे इंडस्ट्रीयल एरिया असून काही फायदाच नाही. आता मी हिला घेऊन घरी चाललो आहे. तेच मी विचार करतो ही एवढी गोरी कशी काय झाली. MIDCची धूळ आणि सर्व उडून उडून ही गोरी झाली. आज मी पण गोरा झालो आणि माझे केस 1 नंबर सेट झाल्यात. तिकडून का तिकडून हलणार पण नाही. सिलेंडरवाले सिलेंडर लेलो. आता आम्ही आलो होतो सिलेंडर एक्सचेंज करायला. हे बघा, सिलेंडर इज मोर VIP दॅन मी. सिलेंडर बघा 2 जणांची सीट घेऊन बसला, एक ही आणि एक पुढची. आता आम्ही चाललोय पालघरला. 5:15 वाजल्यात. अमोलची गाडी द्यायला चालल्यात प्रज्वलला थोड्या पालघरमध्ये पालिशा मारायच्यात गाडी घेऊन. ऑलरेडी त्याच्याकडे XUV आहे, तरी त्याला सफारी पण पाहिजे 2 दिवस. कशाला पाहिजे अमोल? इलेक्शन आलंय ना, त्यासाठी, इलेक्शनच्या कामासाठी. मग किती भाडं घेणार आहे तू प्रज्वलकडून? भाडं त्याला बोललो 75,000 रुपये भाडं होईल 2 दिवसाचं. मग तो काय बोलला, देणार आहे का? हो देणार आहे तो, डिझेल सोडून. डिझेल तर स्वस्त पडेल, त्याला भाडं महाग पडेल. पण VIP गाडी आहे ना, मग तेवढं लागणारच. भेटले भाई 75,000 सुटले. आम्ही इथे गोठणपूर नाक्यावर येऊन थांबल्यात प्रज्वलसाठी. 20 मिनटं झाली पण भाई काय अजून आला नाही. 2 मिनटापूर्वी इकडे दिसलेला तो ऑफिसला, पण गायब झाला. फायनली प्रज्वल आलेला आहे माझ्या बाजूने अर्धा तासात. प्रज्वल भाऊ, आता तू गाडी घेऊन चाललाय, काय काम आहे तुला गाडीचं? माझी गाडी होती, आम्हाला वापरायला दिलेली, पण आता परत घेऊन चाललोय. किती दिवस गरिबांची मदत करू. बस झालं आता. मदत कोणाची नाही करायची, आपलं स्वतःचं बघायचं. प्रज्वल तर घरी गेला. आता आलोय पार्सल घ्यायला. प्रज्वलने ऑर्डर दिली होती आमच्यासाठी. पूर्ण दिवसात आता आलो मंदिरात, विसरलेलो. आज थंडी खूपच वाढलेली आहे आणि मी अजूनपर्यंत घरी नाही गेलो, म्हणून मी हाफ पॅन्ट आणि टी-शर्टवरच आहे अजून. आता मंदिरातून पाया पडून झाल्यानंतर जाणार. हे बघा, पाणी घेऊन आलाय. पाणीच नाही. 9:30 वाजलेले आहेत आणि होप करतो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. छोटासाच व्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. मी डेली व्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याकरता व्लॉग शॉर्ट होत आहेत. नाहीतर मी 2-3 दिवस मर्ज करूनही टाकले असता. बाय बाय.